तर बॅटिंग साठी आपण पाहतोय धनंजय. तितका चांगला खेळ इनसाइड आउट. आकाश काळेचा टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. येतोय हा पहिला चौकार या डावातला. चौकार खूप महत्त्वाचा हाताचा. यावेळेस क्रॉस बॅटेड. पॉवर प्ले मध्ये अशाच खाली क्षेत्राचा शोध घ्यायचा असतो. तो शोध गेला, खेचलाय पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. करतायत प्रत्येक खेळाडू. यावेळेस बघा स्ट्रेट बॅटेड, सीधी बॅट, नो बकवास. बॉल थेट मुख्य मंचाच्या पलीकडे, थेट रस्त्यावर. षटना बाहेर घ्या. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने. पहा काय टायमिंग आहे, सुंदर टायमिंग, सुंदर पंच, सरळ पाठवलाय. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. बाहेर उडवण्यासाठी त्याला ओळखलं जात. बघा पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. परफेक्ट बॅट स्विंग. बॅकलिपचा वापर अचूक करत असताना, प्रॉपर बॉलला फोर्स करत असताना, एलिव्हेशन देत असताना फटक्याची निवड उत्तम. मध्ये तुम्हाला टी शर्ट, ट्रॅक खरेदी करता येतील. दरम्यान बॅटची एज घेऊन बॉल. जवळपास 6 ते 7 बॉलर्स आहेत, पण सर्व गोलंदाज निवड योग्य. सर अनुभव महत्वाचा होता, कारण तुम्ही पाहिलं आशिष पंडित ज्यावेळेस गोलंदाजी करत होते मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय, मात्र इलिव्हेशन मिळालं नाहीये आणि उजेर शेख यांनी टेपलाय एक सुरेख असा झेल. आणि ज्या फुटवर्क तेवढं जुळलं नाही, खूप जास्त. कटर आहे, बॉलला बाउन्स मिळतो. टप डॉट. अँड आज दबदबा गोलंदाजांचाच राहिलेला आहे आज असताना. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला वेगवान फटका, सरळ जाईल सीमारेषा, भेदत जातोय चौकार. पुन्हा एकदा रोहित. यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑफच्या दिशेला एक बुलंदी प्रहार. बॅक बाय बिबेवाडी. प्रशांतने तो दमदार खेळ सादर केलेला आहे. धन्यवाद डीजे. प्रशांत मागच्या सामन्यामध्ये थोडा करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. चेंडू पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पहा. ती मनासारखी बनवावी लागते आणि तीच परिस्थिती मनासारखी आता होते बिबेवाडी संघासाठी. सातत्यानं ते जास्तीत जास्त धावा देणारे स्ट्रोक्स ओव्हर द विकेट. यावेळेस हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही फक्त करतो तो. अगदी आपण पाहिलं मिस टाइम फटका होता, परंतु तिथे खेळाडू कोणीही नव्हता, त्यामुळे चेंडूने सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळालाय. चांगला फटका होता, त्यावर चौकार येताना पाहायला मिळतो आणि पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि समोरच्या बाजूला ठोकलाय एक अप्रतिम षटकार. बनायचंय तर गेम चेंजर बना. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. काय पेशन्स पाहायला मिळालं, काय डिस्ट्रक्शन पाहायला मिळालं. आकाश काळे 44 धावांची इनिंग. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडू तो खेळून काढलाय लॉंग ऑफला. प्रशांत कदम यांच्या बॅट मधून वातावरण अशांत करून देणारा हा एक नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. आणि पाहूया या ठिकाणी नेमकं काय घडतंय. या दरम्यान आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघातील युवकांची येणाऱ्या मंगळवारी अर्थात 14 ऑक्टोबरला या ड्राइव्ह केलंय. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक, फ्रंट प्रेस, बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट, डबलचा कॉल. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आणि आता फक्त एकच धाव मिळेल. खेळ संपतो. मोहितचा धक्का बसतो विक्रोलियन्सला. तिसरा धक्का आहे. दिग्विजनकडे पुन्हा एकदा वळूया. आमच्यासोबत गोपी जाधव सर जॉईन झालेले आहेत. बघा जोपर्यंत सामना संपत नाही
प्रेडिक्शन करणं चुकीचं ठरते, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक घडामोडी अशा घडलेल्या आहेत त्या अनाकलनीय आहे. कालचाच आपण जर विषय घेतला तर ज्या ठिकाणी मयूर कारंडे यांनी तो सामनेला बॉल या शेवटच्या षटकातला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, गॅप आहे, बॉल जाईल डीप कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलला करतोय चेस, पहिल्याच बॉलवर चूक झाली चेतनकडून, फुलटॉस बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार. गलती से मिस्टेक मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. रेफरल आलेला आहे बॅटर्स कडून. त्या ठिकाणी इम्पॅक्ट म्हणजेच ओव्हर द वेस्ट आहे की डाऊन द वेस्ट आहे त्या गोष्टी चाचपणी आपण tenniscricket.in माध्यमातून करतोय. अजून एक फुलटॉस आणि फुलटॉस वर आय एम द बॉस असं सांगतो प्रितेश जोशी, षटकार. थँक्यू डीजे. प्रितेश जोशी तयारच होता, त्याने बॅट फिरवली, चांगले टायमिंग जुळवलं, षटकार, फुलटॉस टाकला आणि फुलटॉस म्हणजे प्रितेश जोशीसाठी आज रवी. एज आय सेड फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, सिंगल होतंय कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल पाहूया, क्षेत्ररक्षक नाही पोहोचत आणि या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड तिसऱ्या धावेसाठी पळत आहेत पण तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये. प्रितेश धावचेच्या स्वरूपात होत आहेत बाद. 3 चेंडू 1 धावेची गरज. 33 OUTचा सिग्नल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. थँक्यू डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी लगेचच निघाले. येस नो वेट, अखेर तो कॉल घ्यायचा होता परंतु तिथे थोडस अपयश. प्रितेशने स्वतःची विकेट बहाल केली कारण त्याला माहित. विकेट मी उल्लेख केलाच होता, कॅच ड्रॉप आणि सामना आणि आजचा दिवस गाजवलेला आहे. विक्रोळी अभिनंदन, आपण क्वालिफाय झालेल्या आहात पुढच्या स्टेज साठी. हार्ड लक टीम बिबवेवाडी. आपल्या संधीसाठी आम्ही नक्कीच यावर्षी या ठिकाणी येऊ शकलो. जी काही तोडकी मोडकी सेवा केली त्यामध्ये जे काही चुकलं असेल ते आम्हाला परत करा. जे काही चांगलं सांगितलं गेलं ते तुमच्याकडे ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मारणे टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने खूप चांगल्या स्पर्धेच्या वतीने आम्हाला देखील ती संधी मिळते, त्याबद्दल आयोजन समितीचा आभार. मी सन्माननीय राजू कदम सर, JPLचे आयोजक, सन्माननीय अतुल शेठ आवटी, उद्योजक पुणे मुंबई, तसेच